कायचा विचार करून राहिली शांते? मी विचार करून राहिली का मला मा आईची लय आठवण येऊन राहिली. मी म्हणलं तिची अधिक महिन्यात ओटी भरीन, पण झालंच नाही. तिकडे गेलो पंढरपूरले आणि जाणे नाही झालं आणि काहीच नाही झालं. तर आता होते दिवस तर आंबे गिंबे तेच झाले. जाऊन ये. नाही आता काय जाणं होते. आता त्या भुईमुगाच्या शेंगा पडल्या आहे, थोडेसे झाले दाणे, आणखीन आहेत 2 किलो दाणे करायचे आहे. आम्ही पंढरपूरला गेलतो तर ते गंगाजल आहे चंद्रभागेचं, तर सत्यनारायणाची कथा करून काही पूजा करा लागेल का? मला नाही समजत बा. पाटलीन काकुले कोण नाही विचारलं? राशी असं इच्छा आता करून घे पूजा. पाहतो विचारून. आज जा लागेल दुपारून. ते दाणे आहे थोडेसे मुंगफल्लीचे, तर ते करून घेतो आणि विचारीन मग. हो ना, किती तारीख येऊन गेली. मी रुगून 15 दिवस झाले, पाणी नाही आला. हो पाण्यात तर काहीच नाही आहे. आणि काय तुम्ही कुठे चालले? येतो मी शाळेतून, येतो चक्कर मारून एक. आता शाळा चालू होईन ना, चपराची गिपराची आहे का तर पाहतो. साफसफाई करायला लागेल ना, सुट्ट्याच होत्या आता. जा तुम्ही. मी आत्ताच म्हणलं मला पाटलिंग काकूच्या घराकडे जा लागन. तुला आठवण केली तर आम्ही आलो. या बसा. कायच्यासाठी आठवण केली आजीची? मी म्हणत होती का आपण पंढरपूरला गेलो तर सत्यनारायणाची कथा करा लागेल ना आपल्याला. सगळ्याला आपापल्या घरी करा लागेल आहे ना? हो आमची आई गी आम्ही पहिले जाऊ तर करू बा गंगापूजन म्हणे त्याले. आता सारेच लोक जाते, कोणी तर काही करत नाही. कोणी नाही काही करे, आपल्याला काय करायचं आहे आपण करा. हो ज्याले पट्टे ते करते. असं काऊन नाही करत काकू? सगळ्याजणी मिळून करू, कथाही करू आणि पूजापाती नाश्ता पाणी करून देऊ. होते का असं? हो खाली काय आहे करू, होऊ शकते तसं. मग आपल्याबरोबर ज्या ज्या आल्या त्याला सांगा लागेल ना. बोलावू का मी? अर्चना आले ना, छायाले बोलावून घेतो. रिकामी असन का त्या? करून पाहतो फोन. हॅलो छाया, आहे का तू घरी? हो आहे ना. फुरसत आहे का तुले? काऊन, कोणतं काम होतं? येतं का शांता काकूच्या घरी? काही काम आहे? हो कामच होतं. येशील ते येऊन जा. आणि येता येता अर्चनाली घेऊन ये. अर्चनाली सांगजो. हो ठीक आहे. येतो म्हणते, शाया येते आणि अर्चनाली घेऊन येतो म्हणते. बस ना, उभी कायली झाली? सुनीता वहिनी राहिली ना. नर्स सुनीता, थोड्याशा शेंगा फोडायच्या राहिल्या आमच्या, तर येतो म्हणे ते. येईनच आता. आपल्या संग माघरची आणि पद्मा आल्या तर नव्हत्या, पण पद्माला सांगून देता का? हो आता बोलते झाली तर चांगली, सांगून देतो. काच्यावरती बोलावलं काकू एवढ्या तातडीनं? मी मगाशी म्हटलं का आपण पंढरपूरला गेलो तर एक सत्यनारायणाची पूजा करून घ्या. तर असं मग म्हणत होतं, तर विचारायला जाईन म्हणले मी पाटलिंग काकूले. त्याच आल्या अचानक. त्या म्हणते आपण सगळ्याजणी मिळूनही करू शकतो. तुमचा काय विचार आहे ते सांगा. जबरदस्ती नाही आहे कोणाला. सगळ्याजणी मिळून म्हणजे कसं का? म्हणजे सगळ्याजणी आपल्या यथाशक्तीनुसार पैसे घेईन, ब्राह्मण सांगू, कथा करू आणि आपल्याला समजा ज्याला बोलावू त्याला नाश्ता पाणी देऊन देऊ, असं करू. पण कोणाच्या घरी करान? हो तोही मोठा प्रश्न आहे. हो काकू, सगळ्यालाच वाटते का आपापल्या घरी केली पाहिजे, आपल्या घरी झाली पाहिजे. असं कर ना, नाही तुझ्या घरी नाही माझ्या घरी, आपण सगळ्याजणी मिळून मंदिरात करून घेऊ. चांगलं मंदिर आहे इथं रुक्माईचं. हो काकू, सगळ्यात चांगली आयडिया आहे. किती खर्च येईन मग? खर्च आता लिहून ठेवत जाऊ. असा करा, मी एक पूर्ण खर्च करतो, मग त्याचे आपण जेवढा खर्च झाला तेवढ्या जणी सगळ्याजणी वाटून घेऊ. ते लिहू ठेवून देतो. हो हे बरोबर आहे. आपण 7 जणी आहे, 7 जणीच्या घरचे 2-2 जण पकडा, तर 25-30-50 लोक आपणच होतो. मग आपण म्हणतो आपल्या जे जे ओळखीचे आहे आपल्या मोहल्ल्यातले, तर त्याला आपण नाही तर जीव घालता का? असं करा, तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही द्या आणि बाकीचा खर्च मी करतो. जेवणच देऊ, आपणही काय उपाशी
उपाशी राहू का नाश्ता पाण्यावर? हो मी 500 रुपये देईन बा. तसंच करा, तुम्ही 500 द्या आणि मी उरलेला पैसा करून घेईन. नाही तर मी एकटीच देईन, तुम्ही पूजेचे पैसे द्या फक्त हातभार लावल्याने. नाही आम्ही पैसे देऊ ना असं थोडी आहे. पण तुम्ही म्हणता जेवणाचं तर तुम्ही बाकीचा खर्च तुम्ही करजा. जुऱ्या का मग सरायले? हो. केव्हा करता काकू? पाय आज मंगळवार, गुरुवारी करता? हो गुरुवारी करून घेऊ. उद्या सामान सुमान आणायला वेळ भेटते. ठीक आहे मग गुरुवारी करू. एकादशी बी येते. भजनं करू, पहिले कथा करू, भजनं करून जेवण करू. तसंच करू. मी माझ्याकडून आंब्याचा रस करीन. आता राहिले सुले आंबे आहे, हे काही विकत नाही मी. आणि मस्त मी रस करीन आंब्याचा. त्याला काही सगळ्याच्या पैशामध्ये काही हे नका करजा, मी सोडायचा नका. मी माझ्याकडून नाही या सौ खुशीनं. मग मी असं करू का शांता काकू? मी माझ्याकडून मस्त कुरड्या पापड तळू का? रसासंग खाले. ती मर्जी, मग कर तसं. स्वयंपाक 100 लोकांचाच राहील ना, ते मी माझ्याकडून डाळ भाजी करतो. मी काय करू? मी भात करू का? 2 कोडो तांदळाचा भात होऊन जाईन. होईन ना माझ्याकडून भात. तुम्ही सगळ्याजणी वाटून राहिल्या तर मी काय करीन? मी आमच्या एका शक्तीनुसारच करून राहिलो ना. मी 5 किलो तेल देऊन देईन. मी चुरली, मी काय करू? मी प्रसादाचा शिरा देईन, शिरा करीन 5 किलोचा. 5 किलोचा लय होईन. मग किती करू? 2 किलोचा होईन का? हो होऊन जाईल. मग आता जे उरलाय ते मी करीन. कायचा वास येऊन राहिला तेव्हाचा? धीरे वास येऊन राहिला. मला वाटते शांत काकुले आंबे जास्त झाले. हो मला काही गॅसच झाली, काय ना झाली माहित नाही. तरी मी स्लो मोशन मध्ये करून राहिली बा. मला तर नाही येऊन राहिला बा. इकडे येऊन राहिला. झालं बापा, आम्ही इकडे दूर बसलो. असा येऊन राहिला का तुम्हाला? सरायलेच होते असं. काय माहित काय ना झालं तर. झाले का दाणे? शेंगदाणे गोष्टी तर आपले शेंगाचे दाणे करायचेच राहिले. हाय ना आणखीन दाणे करायचे आहे ना. त्याच्या आणल्या का नाही शेंगा? गोष्टी होते त्यांनी शेंगदाणे होत होते. वाटते शेंगदाणे नसवे काकू. बरोबर आहे तू. आम्ही गाणी शेंगदाणे फूट राहिली की त्याची चटणी करून खाऊन राहिली. त्यानंच फुगलं सण मा पोट. जा बरोबर. ते जरासं कमी करायला लागते काकू तुम्हाला, त्याने गाडा त्रास होते. गॅस पासवाले जागाच नाही ठेवली नाही शरीरात. काही बोलावा तुम्ही आता. आणत असून तर काढा शेंगा दाणे करू लागतो, मग घरी जायचं आहे. जास्त नाही होते. चांगला चहा कर सुनता. पहिले चहा करतो आणि मग दाणे करतो. हा मांडून द्या, दाणे करायला घेऊन येतो.